मजेत आहात का? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि आज श्रावणाचा पहिला सोमवार आहे. आज सगळ्यांचे उपवास आहे आणि खाली मिस्टरांना उपवास नाही मिस्टरांचा, म्हणून मी बनवते गवारची सुकी भाजी. तर मी कशी गवारची सुकी भाजी बनवते ही तुमच्या संग पण शेअर करणार. तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. आवडल्यावर नक्की लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण रेसिपी बघू. गवार बघा स्वच्छ निसून घेतली, एक पाव गवार आहे. आणि इकडं शेंगदाणा, हिरवी मिरची, लसणाचं वाटण करून घेतलं. सकाळी मुलांना पास्ता बनवला होता नाश्त्यासाठी. आता शाळेचा टिफिनला काहीच नव्हतं, आज सकाळी भाजीला तर पास्ता बनवून दिलता. पास्त्याची रेसिपी पाहिजे असेल नक्की मला कमेंट करून सांगा, मी पास्ता बनवून दाखवून. तेल कढई घेतली, तेल टाकून घेते. पास्ता छान झाला घरी. खाल्ला सगळा आंबा टाकून खाल्ला. आंबर टाकून. तेल गरम झालं, आता गवार देते टाकून. मीठ टाकून चांगली परतून घेतली. त्यात कांदा टमाटर हळद टाकून घेतली. कारण की गवार बघा मी पहिलं कडक चांगली करून घेतली का आता मग मोकळी सुटीत होती. आणि शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. शेंगदाण्याचं कूट मस्त टाकून घेतला. बघा किती सोपी रेसिपी, खायला एकदम चवदार. नक्की करा तुम्ही पण अशी गवार. आणि मस्त ज्वारीची भाकरी संग चपाती संग खा. कशाला खायला काय खायचं? दहाचे बटाटे आण. हां बनवून झाले. आवडला असेल ना व्हिडिओला आणि भाजी तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रातची गवारची भाजी एकदम टेस्टी लागते जशी मी बनवली. काय शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि लसूण आणि गवार पहिलं मिठात चांगलं तळून घेतले. मग टमाटर हळद टाकून घेतलं का आता आंबटपणा येतो गवारला, मग खायला छान लागते. ज्वारीच्या भाकरीसंग त्या गवारची तांबड्याची मस्त चव मिक्स होऊन जाते, मग अजूनच भारी लागतं. तुम्ही पण अशी नक्की गवार बनवा, खाऊन बघा आणि मग मला सांगा. तर आता आपली भाजी पण झाली, मी चपात्या पण केल्या. आणि आज आहे श्रावणातला पहिला सोमवार म्हणून माझी पूजा दाखवते. चला सजवलंय बघा. श्रावण महिना असला का लय भारी वाटतं आहे की नाही. म्हणजे नाही का सेवा करायला भेटतात. आणि श्रावणामध्ये आपण टाईम काढून पूजापाठ करतो. कधी नाही भेटला तरी टाईम काढूनच पूजापाठ करतो का तर सकाळची धावपळ राहते, मुलांची शाळा, डब्बा वे, आणि त्यातून टाईम काढून व्हिडिओ पूजा करायची आणि आपलं म्हणजे नाही का छान छान रेसिपी बनवायच्या, तर खूप भारी वाटतं. तर चला आजचा आपला छोटासा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला सगळ्यांना श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. बघा हे काय घेऊन आलाय, बटाटे पण आणले. आज उपवास असल्यामुळं
बटाट्याची भाजी पण बनवायची सुकी, शेंगदाण्याचं कूट घालून खाली हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट घालून खाली बटाटा बनवायचे उपासाला. तर चला मंडळी आता बनवते. गवारीची भाजी झाली, चपात्या झाल्या, आता सगळी सेवा पण करून झाल्या, सकाळची आरती झाली, आपले 1 ते 9 अध्याय पण वाचून झाले. कारण की मी जसा टाईम भेटेल ना तसे अध्याय वाचत चलते. का तर कधी भेटतो टाईम, कधी नाही भेटत कामामुळं. पॅन्टी पण राहतात कापायच्या, वरनं पाऊस पण आहे आणि लेकरं दुपारनं घरी येतात, मग त्यामध्येच टाईम जातो त्यांचा नाश्ता पाणी जेवण यातच टाईम निघून जातो सगळा. मला टाईम भेटत नाही. जसा टाईम भेटतो ना तशी मी पूजापाठ सगळं करून घेते. कपडे तर बघा सुकत नाही आहे कारण की पाऊसच तेवढा आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला मंडळी, बाय बाय.